दुसरा बी पकडला असता आपण, पण मग जसं दिसला नाही तो. बस थँक्यू. बोलवा कधी बी कॉल असल्यावर सापानं मारू नका फक्त. चला धन्यवाद. चला आता एक काम करा, एक गाडी घ्या, गाडीवर करा. तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला जस्ट कॉल आलेला आहे सातगावहून. तर जाऊया मित्रांनो कॉलवर. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच थांबा आणि बघूया मित्रांनो तिथं आपल्याला कोणते साप दिसणार आहे. तिथं 2 साप आहे. तर चला जाऊया मित्रांनो कॉलवर. तर मित्रांनो आता वैभवला बोललं आहे, आपल्याजवळ बाईक नाही आहे सध्या, आपली बाईक खराब होती. तर तो येईल आता. तर जाऊया फटाफट मित्रांनो, कारण ते साप जास्त वेळ थांबत नाही एका ठिकाणी. डायरेक्ट गाडी आली गेली. हां काहीच नाही डायरेक्ट. चल चल हो इथल्या दूराला आपण आपल्याला फळ भेटलं पाहिजे. प्यानले पुरा आम लागलाय रे भाई. साप 2 आहे म्हणे ते, पण ते आता ते जायले तिथं अडचणीमध्ये. त्याला 2दा-3दा दिसले ते. आता भेटतेत का नाही काय माहिती यार. भेटायचा विषय नाही, पण मारले नाही पाहिजे त्यानं. बस मारायचे असतात कधीच मारले असते म्हणणार. गोनशी त्या गोनशी गोल गोल हा नाही तसं देख बबलू. आता बंद त्या कोपऱ्यात कोणीच नाही. आता त्या कोपऱ्यात थांबा पतले पतले. टुरिस्ट नाही भाया इथं एकदा पहिलं हो का. दोन आहे कधी दोन पाहायला म्हणल्यावर तू कुठं फाकला पहिला जायले तिथं मग दुसरा इकडे एकावर ध्यान ठेवा. इकडे ध्यान ठेवा. इकडे बाया तुम्ही इकडे थांबा. ध्यान ठेवा फक्त तुमचं. ऐका पुढे थांबा ना ठोकून कुठे बाय एक
दुसरीकडे इथं कुठतरी एक असं तर पाय बरोबर तुम्ही असे तू आता एक तर पाहू दे एक होतं ना. दुसरा म्हण हा तुम्ही पूजाबाई तुम्ही असे पाय बरोबर ठेवा तुम्ही आता बी पळू राहिले तर अशा पायात बरोबर ठेवा कवा गेला काय समजतं आपल्याला. हा त्याचं पहिले दिसत नाही ते कलर कोणता आहे मातीवाणी लगेच हे बुरके पानासारखंच आहे ते. कोणी वाचत नाही काय जे असेल ते तुम्ही घे पण. बघू शकता मित्रांनो रसल वायफर साप आहे खूप जास्त विषारी आहे का. अशा या मदत हा गुणशिव प्युअर गुणशिव मित्र अंगावर घाल त्याचा घेऊ म्हणजे थोडं नॉर्मलच घेऊ. लांब लांब राहते दाखवतो तू वर घेते तुम्ही आम्हाला खूप मिनिटं आम्हाला शेअर करतो नंतर. तुम्हाला डायरेक्ट युट्यूब चॅनल आहे हा ते त्या नाते करतो तोंड पाय दत्त तिकडे चाललं. नाही नाही आता हालूच करायला देतो आता तू बापरे प्युअर गुणशिव बेकार तात्या तात्या ओरिजिनल गुणच बाबा काय बाया काय भरणार नाही म्हणजे ते काय करायचं अजून उभं राहा तुम्ही आता. दुसरा मॅच आहे भैया तुम्ही तिथे उभं राहा बरं. जो ध्यान ठेवा तिकडून थांबा. इकडे या पुन्हा बाबा आपला काहीच होत नाही सोडत नाही ते. आज पकडू दुसरं पा फक्त अरे आपली फवाईन कधी नाही तुम्हाला सांगतो 1 मिनिट चान्स चल मागवायचो बंधू. तुम्ही इकडे सगळे तिकडे कारण हँडल कर त्या रोजची सोयी हे साप जात नाही दादा. बाकी साप आपण कशा हाताने घालू शकतो. येईल त्याच्या मर्जीनं जाऊ द्या लागतं. जेव्हा जाशील तेव्हा जाय नाही तर अटॅकच लगे. हा ना आज सेमच असं ते हो या भीतल्या अक्कर बे म्हणलं और जमलो. दुसरं घालशी कर यात जाईल का तू बाहेर यार नाही मग तो आता बाहेर येणे तर फोटोच घेऊ नये कारण याच्यामध्ये आता दुसरा खालता नाही ना. हा मी ते सरळ पत्र पाहिजे टाकून बाहेर बाबा मला आज बेजार झाले तुम्ही येत बोलत नव्हता 10-20 बेजारी उडलेला दुसरं पा आता तुझे पाय पाय आता नाही बाबा माझ्या पाय जाऊ नका म्हणू आज दूर सांगा. हे इथं असेल ते कुठतरी आता तुम्ही म्हणता नाही इथं आपलं ह्या याच्यात पाय ह्या फक्त हे का नाही याच पण का तेवढा खस फंडात आणि ते असंच बसेल बस. पाहायला गणती म्हणता मग नाही ते हालत नाही आता
ते बसेल असेल ते बी असंच तुम्हाला तुम्ही भैया तो इथं बसेल कुठेतरी तेवढे आहे ना. हो इथं आली ना तो काळे काळे चट्टे याच्यापेक्षा काळे याच्यावर. असं जे सारखाच सारखं same. सेम राहतो ना थोडा हे जोडा जोडा तिथं. हे लाभ करायसाठीच एकत्र येते साप म्हणजे लय जास्त विषारी आहेत. ते आज दिवसभर गेली बी नसती कुठं माहिती का. एक घोडं जात बी नाही पुन्हा त्याशीच ते परवड राहते ते. धामण सारखे निंदे धामणी कुठं पळतात कुठं जातात हे चल कटिंग हो का ती हे नागनागी नसती. हा इकडून चेक केला बोललो दादा इथं द्या म्हणलं होतं इथं. इथे भैया एक इथे इथे. माहिती मला वाटलं इकडे जेवढं असं पाहिजे ती काढली ना उचलली ना आपण. भैया तिकडे पाहिलं होता येताना नाही चालतो पण मग ते पहिला असतं घोणशी तू जास्त हे नाही करतो हालचाल नाही ते करतो हाल जास्त नाही तू जास्त हे नाही करतो जीवार येतं त्याला चालाच. अहो नागा असतात आता तुम्हाला इथं उभा करून द्यावा असा समजत पाणीवर पण तो नागाचा विषय ते नाग शांत म्हणजे नागाला हँडल करणं सोपं आहे. याच्या अंगात अजगरासारखी ताकद राहते डायरेक्ट म्हणजे ताकद जास्त त्याच्यात बाईट लगेच इथं येतं तिथं बाईट करतो तेवढं असं आहे ते. ती खवळीला असलं की लगेच दुर्लभ बाईट होतं त्याचा. आता व्हिडिओ पाहत नाही आपण ते मारल्यात ते हो नदीवर सोडताना 2-4 हाव. जालना माणूस सर्पमित्राला तर सोडत नाही शांततेत हँडल करते म्हणून. तुरी समजलं पण एखाद्याला बरं आहे पाय गेली पाडा एखाद्याचा करू बी देत नव्हतं बी ते जमा म्हणून बरोबर आहे ना. जीवाची खेळ नाही ते आपल्या कामासाठी मारतात ते. काकू हाताला दादा इकडे म्हणतात ते बहुतेक इथं जाईल मग तुम्ही म्हणता इथं. इथं पाहून घ्या तेवढं पाहून घ्या एकच असेल ते नाही हे दोन नाही दोन आहे वेगवेगळे पाहिले नाही वेगवेगळे पाहिले तू तिथे असताना इथं पाहिला स्वतः तर मग तेच जर एक असतं तिथे थांबलेला होता खेळवायचा मी म्हटलं होतं कवी घालले कवळी गेलं मस्त बसेल होता अहो तुम्ही पुढे पुढे नका जाऊ. अरे नाही तसं नाही ते कसं नजर चुकीनं त्याच्या बी राहू शकतो मांग है की नाही. त्याचा जमिनी सारखा कलर समजत नाही माणसाले. त्या बाया तिकडे पाहिला या बाईने इकडे पाहिला इथं या कवळी खाली अलीकडचा. अरे तो तिकडं बरोबर ते जोडाच गेला ते नाही तुम्ही स्वतः पाहिला म्हणलं कवळी खाली याच्यावर ध्यान ठेवा. तो हल्लाच नाही अजिबात तवाचा पण हा दुसरा इकडे आला तो कवळी खाली सापडला बरोबर. हे दोन्ही दोन ते लहान असन तर जरा चपळ असन. पाणी बिन नाही का पाणी इथं 2-3 नळ्यामध्ये नाही आम्ही बांधून घ्यायला घालेले तेव्हा मी गेलोच नाही कारण ही बाई आता अजून इथून आलेलंच नाही बाई इथंच पाहू राहिली या बाईन या सालानी लोक आला ना सगळे पाहिला ना. नाही कुत्रा जो पाणी करेल तर नमस्कार मित्रांनो, आपण आज सातगाव इथे एक कॉल रिसिव्ह करण्यासाठी आलो होतो. तर बघू शकता तुम्ही ह्या महिला वावरामध्ये काम करतात आणि
मित्रांनो या वावरामध्ये भरपूर अडचण आहे आणि या ठिकाणी एक घोणस नावाचा जो साप आहे विषारी, त्या सापाचं मिलन चालू होतं मित्रांनो. तर साप या ठिकाणी जोड्यामध्ये होते आणि खूप जास्त इथं वावरामध्ये हे पण आहे, गवत जास्त आहे, त्यामुळे कधी त्याच्यावर पाय पडू शकतो. तर ह्या सापापासून मित्रांनो सावधच राहा. हा रसल वायपर खूप जास्त विषारी साप असतो आणि तुम्ही पण नाही का काळजी घ्या. अशी बुटं गिटं असले ना, चांगले बुटं गिटं वापरा. आता तुम्ही कवळी उचलली तिथं, कोण उचलली कवळी? तुम्ही कवळी उचलली, कधी घेतली असते तुम्ही इथं? तो साप आला असतो तुमच्या हातात आणि बाईट झाला असतो. तर याची काळजी घ्या तुम्ही. जीव एकदाच आहे. तो साप दिसला या हां, कधी आपल्याला कोणाला बी तुम्ही किती शावकार असला किती बी असला त्याला पैसे द्या तुम्ही 2 लाख रुपये आणि साप पकड म्हणा, ते जहर आहे, कोणीच येत नाही. आता हे कसं आहे, एक आपल्याला देवानं दिलं ते की जसं बाबा माहिती द्या, सापाचा जीव वाचवा डबल. आता तुम्हाला नॉर्मल माणसाला भीती वाटते साप दिसल्यावर, तुम्हाला धामण साप बी चावला तर तुम्हाला हत्तीनं अटॅक होऊ शकतो, असं आहे. आता ह्यो तर एकदम विषारी साप आहे, लगे लय विषारी, आणि याचा वार चुकतच नाही. ते विजेच्या रफ्तारनं बाईट करणारा साप आहे आणि जास्त विषारी साप आहे. हां, तर काळजी घेऊनच काम करा. आणि आता मला तर वाटतं तुम्ही एवढा पट्टा सोडूनच द्या, तिकडेच जा तुम्ही, नाही तर घरी चालला जा साप. कारण आता एकच पकडलाय आपण, तुम्हाला माहिती आहे, एक साप आहे आता इथं सध्या. हां, आणि ते लाभ ते जेव्हा मिलन करतात ना तेव्हा ते जवळ राहतात एक दुसऱ्याचे. त्या टायमाला ते ॲग्रेसिव्ह असतात, चिडलेले असतात ते. त्या टायमाला जर तुम्ही खोलून पाय पडला तर ते विष असतात, ते पूर्ण विष सोडतात ते आपल्याला. आणि त्यांना एकदम लय जास्त विषय असल्यामुळे डायरेक्ट नसा ब्लॉक होते, आपल्या 5-10 मिनिटात ब्लॉक होते, डायरेक्ट अटॅक होऊ शकतो. स्माइल करा, हातात ओढतात बाबा. आमच्या मनातून एका सापाची तरी भीती गेली, दुसरा बी पकडला असता आपण, पण मग जसं दिसला नाही तो. बस, थँक्यू. बोलवा कधी बी कॉल असल्यावर सापानं मारू नका फक्त. चला, धन्यवाद. चला, आता एक काम करा काकू, एक काडी घ्या, काडीवर करा पहिले कवडी. हा, निघालतो थोडा टाइम, उद्या सकाळी डबल आले चालत्या. रिस्की आहे बरं का मावशी, तुम्ही खरंच मला मी खरंच तिथे पायपर्यंत मला काही नाही वाटलं, माझी फ्यूज स्ट्रेट झाली ते पाहिलं. मला वाटलं सगळं जमा एक काडी करा ना, एक काडी घ्या. 10 मिनिटं उशीर लागेल, आजची मिनिटं लागेल पुन्हा. काडी मोरा करा ना. तर मित्रांनो आपण 2 सापा होते या ठिकाणी, तर एकच साप त्यातला भेटलाय आपल्याला, तो पण बिग साईजमध्ये आहे. तर आता दुसरा साप मित्रांनो इथे आपण जितकं आपल्याकडून होऊ शकलं तेवढं आपण त्याला बघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तरी पण तो भेटला नाही. तर आता आपण महिला मंडळाला सांगितलंय की आजच्या दिवस तुम्ही इथे काम नका करू, आणि तर ते पण हो बोलले. आता ते जाणार आहे घरी, तर काळजी घ्या मित्रांनो. तर जाऊया आता घरी. एक साप आपण रेस्क्यू केलेला आहे, तर चांगल्या ठिकाणी फॉरेस्ट एरियामध्ये याला रिलीज करून देऊ आपण. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम द्या मित्रांनो. तर चला मित्रांनो जाऊया घरी आता. थँक्यू सो मच व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. बाय. तर मित्रांनो चाललो आहे घरी आपण. तर आपल्या संग आपला वैभव भाऊ पण आहे, बघू शकता तुम्ही, आणि एक शुभम हायकर शुभम. ओके, शुभम दादाला खूप व्हिडिओमध्ये घेतले मी. चला आपण आता. तर चला मित्रांनो वळूया घराकडे आणि लवकरच आता आपण रसल वायफरला फॉरेस्ट एरियामध्ये जिथे त्याला खाय प्यायला भेटेन अशा ठिकाणी रिलीज करू मित्रांनो. साप दिसला की मारू नका मित्रांनो प्लीज. आणि धन्यवाद तुमचा आपला व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. प्रेम राहू द्या, सपोर्ट करा. आपण असंच सापांचा जीव वाचू आणि निसर्गाचं ध्यान ठेवू मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सतर्क राहा सापापासून. बाय.